ठीक आहे. पायथन मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग स्टडी करायचं. आतापर्यंत जे शिकले तुम्ही ते बेसिक फाउंडेशन तिथपर्यंत आलंच पाहिजे. पण आता इथून पुढे आपण एक मॉड्युलर प्रोग्रामिंग स्टडी करणार, जे की याच्या पलीकडे पायथन मध्ये काही नाहीये. ओप्स इज अ फायनल. बाकी मॉड्यूल्स झालेले आपले. मॉड्यूल्स मध्ये कसे युजर डिफाईन्ड आहे, बिल्ट इन पण बघितले. एक्सटर्नल मॉड्यूल्स बघायचे, पण त्याच्या आधी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग समजणं गरजेचं आहे. फंक्शन झालेले आपलं राईट. टूप्स मध्ये काय काय बघणार आहे ते आपण बघू येतो. मी लिस्ट करतो फक्त मेजरली ज्या ज्या गोष्टी युजफुल आहेत. सगळ्यात अगोदर आपल्याला क्लास डिफाईन करता आला पाहिजे आणि ऑब्जेक्ट. क्लास अँड ऑब्जेक्ट पहिली गोष्ट. त्याच्यानंतर एक इनहेरिटन्सचा टाईप. इनहेरिटन्स आणि याचे टाइप्स बघायचे वेगवेगळे. त्यामध्ये पहिला टाइप जो येतो that is single level inheritance. SINGL. त्यानंतर मग मल्टी लेवल एक येतो. सिंगल लेवल, मल्टी लेवल. मल्टिपल इनहेरिटन्स पायथन सपोर्ट करतो. मला की जावा सपोर्ट करत नाही, त्याचे वेगळे रिझन आहे, बट पायथन मध्ये सपोर्ट होऊन जात. देन याच्यामध्ये हेरार्चिकल पण आहे. हेरार्चिकल इनहेरिटन्स आणि एक असतं हायब्रिड. एवढे टाईपचे इनहेरिटन्स ते आपण तिथे बघणार आहे. त्यानंतर जो कॉन्सेप्ट असेल तुमचा क्लास ऑब्जेक्ट इनहेरिटन्स, मग आपण पॉलिमॉर्फिझम बघून घेऊ. एकच गोष्ट वेगवेगळ्या फॉर्म मध्ये करायचं असेल तर पॉलिमॉर्फिझम लागतो. पॉलिमॉर्फिझम मध्ये दोन वेने आपल्याला अचीव्ह करता येतं. एक ओव्हरलोडिंग आहे, मेथड ओव्हरलोडिंग किंवा फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणू शकतो. मेथड ओव्हरलोडिंग. सेकंड कॉन्सेप्ट आहे मेथड ओव्हर रायडिंग. डबल आर आय टी आय. पॉलिमॉर्फिझम या ठिकाणी दोन वेने अचीव्ह करताय. प्रॅक्टिकली त्याच्यात बघणार आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट एनकॅप्सुलेशन्स. एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशन याच्यामध्ये आपल्याला ऍक्सेस मॉडिफायर शिकायला भेटतात. डेटाला प्रोटेक्ट कसं करायचं टू गेट ऍक्सेस आउटसाइड ऑफ द क्लास. त्यासाठी म्हणजे आपण ऍक्सेस मॉडिफायर पण शिकणार. ऍक्सेस मॉडिफायर बाय डिफॉल्ट सगळ्या गोष्टी पब्लिक असतात. त्याच्यानंतर बेस्ड ऑन आवर नीड आपल्याला ते वापरता येतात. तुमचे पब्लिक असेल, प्रायव्हेट आणि प्रोटेक्ट, तीनच ऍक्सेस मॉडिफायर वापरले जातात. पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्ट. प्रत्येकाचा स्कोप वेगवेगळा आहे, त्यावेळी आपण त्याच्यात बघू. ठीक आहे. मेजर जे कॉन्सेप्ट आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे हे चारच जे पिलर असतात, फाउंडेशन असतात. फर्स्ट इन इज अ पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. Second one is in class object. Inheritance and the encapsulation. These are the four important parts. जे पूर्ण प्रोजेक्टचं सेटअप, कुठलाही प्रोग्राम घ्या तुम्ही, डायरेक्टली इनडायरेक्टली घ्या, चार पैकी एका कॉन्सेप्ट मध्ये तो इम्प्लिमेंटेड असतो. त्याच्यामुळे प्रॅक्टिकली समजणं खूप गरजेचं आहे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग का आपलं. त्या सगळ्या गोष्टी लिस्ट आउट करताना आपण एक एक बघणार आहे. याच्यामध्ये एक पार्ट अबस्ट्रॅक्ट म्हणून पण आहे, ते आपण बघू. अबस्ट्रॅक्शन म्हणतात त्याला, अबस्ट्रॅक्ट क्लास. त्याची का गरज पडली ते पण आपल्याला बघायचं. कारण पायथन मध्ये इंटरफेस नावाचा प्रकार नाही, जो की जावा मध्ये आहे. तिथे ऍब्स्ट्रॅक्शन आहे. पण तिघांमधला फरक आपल्याला करता आला पाहिजे की क्लास कधी वापरायचा आहे, म्हणजे कुठली गोष्ट कोणत्या वेळेस इम्प्लिमेंट करायची, का बरं आणली गेली. हे सगळ्यांच्या अगोदर आपल्याला हे पण स्टडी करायचंय की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची गरज काय. जर हे सगळ्या गोष्टी
आणल्या का बरं गेलं? जनरल प्रोग्रामिंग आपल्याला करता येतंय. आपण मॉड्यूल इन्स्टॉल करू शकतोय. त्याला इम्प्लिमेंट करू शकतोय. प्रोग्राम लॉजिकली सगळं इम्प्लिमेंट होतंय. तरी याची का गरज पडली? असं काय कारण होतं? आणि हे इंडस्ट्रीचा सगळ्यात इम्पॉर्टंट फेव्हरेट टॉपिक आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम. ठीक आहे. याच्याशिवाय इंडस्ट्रीमध्ये स्टँड करता येत नाही. सो हे कुठलंही प्रोग्रामिंग स्टडी करा तुम्ही. आयदर इट मे बी सी प्लस प्लस, जावा, पायथन डॉट नेट. कॉन्सेप्ट सेम आहेत. फक्त सिंटॅक्टिकली गोष्टी वेगळ्या आहेत. आणि त्यातल्या त्यात आपण पायथन मध्ये करतोय. याचे सिंटॅक्स ऑब्व्हियसली ऍज कम्पेअर टू वेगळेच असतात. बट जी अंडरस्टँडिंग आहे, जी थीम आहे, ती ॲज इट इज असणार. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट सगळे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचे. आणि काही एक्सटर्नल मॉडेल सुद्धा आपण स्टडी करणार पुढे जाऊ. त्याच्यामध्ये पण डायरेक्टली इनडायरेक्टली या गोष्टी इम्प्लिमेंटेडच असतात. बट विल स्टडी दिस. हा एक पार्ट आहे. याच्या आधी ची गरज का पडली त्याच्याबद्दल पण समजून घेऊ, जेणेकरून हे इम्प्लिमेंट करायला तेवढी चांगलं वाटेल. आज क्लास ऑब्जेक्ट आपण बघणार आहे आणि प्लस याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर नावाचा एक पार्ट आहे. हालांकि इट इज नॉट अ पार्ट ऑफ ओप्स, बट आपल्याला तो लागतो डायरेक्टली इनडायरेक्टली. कन्स्ट्रक्टर ऑल्सो वी आर गोइंग टू सी इन दॅट. कन्स्ट्रक्टर, याचे कन्स्ट्रक्टर थोडे कॉम्प्लेक्स वाटतात, बट करता येईल. कन्स्ट्रक्टर पण आपण बघणार. ते सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचे. एक एक गोष्ट आपण बघा. ठीक आहे, याचे स्क्रीनशॉट वगैरे पाठवून देतो मी. ते दुसरं काही स्क्रीनशॉट निघायला ना आधीच निघून जातं. सो बेटर मी तुम्हाला पाठवून देतो. जुलै इव्हनिंग जुलै इव्हनिंग स्क्रीनशॉट. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक, वाय ओप्स. ओप्सला यायच्या अगोदर त्यांना माहिती पाहिजे की का बरं. कुठलीही गोष्ट स्टडी करताना तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपण का बरं स्टडी करतोय. वाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्स. ते ओप्सचा फुल फॉर्म तो आहे. नाही तर ते वेगळंच वाटेल. ऑब्जेक्ट ओरिएंटेड ओरिएंटेड प्रोग्राम. GRAMMING, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट. ठीक आहे. आता जस्ट इमॅजिन करा, आतापर्यंत आपण जे प्रोग्राम्स केलेत ना, त्यासाठी आपण काय करत होतो, एक फाईल क्रिएट करत होतो. राईट. त्या फाईल मध्ये बेसिक प्रोग्रामिंग लिहायला आपण सुरुवात केली होती. जसं की आता एखादा मी कुठलाही टेस्ट डॉट पी वाय नावाची फाईल असेल तुमची, एनिथिंग टेस्ट डॉट पी वाय. ओके. याच्यामध्ये आपण काय करतोय, वेगवेगळे प्रोग्रामिंग करतोय. म्हणजे इथे काही फंक्शन लिहिले मी, जसं की F1 नावाचं फंक्शन लिहितोय. जे पण आहे ऍज्युम करा. इथे त्याचा कोड आहे. त्याच्या खाली मी F2 नावाचं पण फंक्शन लिहिलं, त्याचा पण काही कोड आहे. ठीक आहे. आणि काही व्हेरिएबल्स वगैरे बनवलेले आहे इथे. व्हेरिएबल असेल सपोज ए इज इक्वल टू 100. जनरल प्रोग्रामिंग लिहितो. पण ह्या प्रोग्रामिंग मध्ये काय होतंय, प्रोग्राम तर आपण लिहितोय, काही लॉजिकल असेल, इफ एल्स असेल, लिस्ट असेल, टपल डिक्शनरी, सगळ्या गोष्टीचे पार्ट. पण याचा ड्रॉबॅक असा आहे, याच्यामध्ये असं रेस्ट्रिक्शन काही नाहीये. रेस्ट्रिक्शन म्हणजे तुम्हाला जर F1 कॉल करायचा तर मी F1 कॉल करू शकतो डायरेक्टली विदाउट एनी रेस्ट्रिक्शन. F2 कॉल करायचं असेल तर F2 पण कॉल करू शकते. कधीही कोणीही केव्हाही कुठलंही फंक्शन कसे ते कॉल करू शकते. इवन दो मी F2 मध्ये F1 सुद्धा कॉल करू शकतो. इंटरले कॉल करताय म्हणजे ती मॉड्युलॅरिटी नाही, कन्फ्युजन आहे, कॉन्फ्लिक्ट आहे, बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे जनरल प्रोग्रामिंग शिकणं हा एक पार्ट, कारण त्याच्याशिवाय पुढचं कॉन्सेप्ट स्टडी नाही करू शकत. त्याच्यामुळे इथपर्यंत येणार. म्हणजे आधीच सिच्युएशन जर एखाद्या रिअल टाइम सोबत जोडायचं असेल तर नेहमी लक्षात घे. ऍज्युम करा आपल्याकडे क्लास चालू आहे, शाळा किंवा कॉलेजचं कुठल्याही घेऊ शकता तुम्ही एक्झाम्पल. सपोज वी हॅव अ कॉलेज. कॉलेजचा एक क्लास आहे. त्या कॉलेजच्या क्लासरूम मध्ये ना तिन्ही इयरचे मुलं बसले किंवा तिन्ही स्ट्रीमचे मुलं बसलेली. जसे आर्ट्सचे पण स्टुडंट बसलेले, कॉमर्सचे पण आहे आणि सायन्सचे पण. एकाच क्लासरूम मध्ये तीन स्ट्रीमचे स्टुडंट बसलेले आणि तीन वेगवेगळे टीचर त्यांना एकाच वेळी एकाच क्लासरूम मध्ये शिकवतात. ती जी इमॅजिनेशन आपण जे करू शकतो, तो ऍक्च्युअली आतापर्यंत आपण जी प्रोग्रामिंग केली ना ती. ठीक आहे.
पण प्रोग्रामिंग शिकायची असेल तर तशीच शिकावी लागते, राईट? हे आतापर्यंत आपण जे केलं ते असं करतो. 3 टीचर आता हे ते सर आणि मी सर एकाच वेळेस सोबत लेक्चर घेतो. कसा फील होईल? आहे ना? काहीच नाही. पण आपण जर बघितलं की आपला पूर्ण क्लास हा वेगळा आहे. तिथे पूर्ण पायथनच्या रिलेटेड गोष्टी होतात. तिथे पूर्ण जावाच्या रिलेटेड गोष्टी होत्या. तिथे पूर्ण इन्क्वायरी होती. रिअल टाईम फिट होत्या. मग असे मॉड्युलर प्रोग्रामिंग करण्यासाठी अशी काहीतरी कॉन्सेप्ट पाहिजे होती. जेणेकरून कोणाच्याच कुठेच मिक्स होणार नाही. इंडिव्हिज्युअली सगळ्या रिलेटेड गोष्टी त्या क्लासमध्ये असतात. आता आपलं काय सिलेबस चालू आहे, काय टॉपिक चालू आहे, कोणता सब्जेक्ट शिकवायचे, आपले स्टुडंट कोणते, आपले प्रॉब्लेम्स कोणते, आपल्याला माहिती नाही. ह्या क्लासच्या रिलेटेड सगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्यापर्यंतच राहतात. किंवा इथे दुसरं कोणी आलं तर आपण त्याला बसू देणार नाही. तर आपलं तिकडे जाणार. म्हणजे ते रेस्ट्रिक्टेड आहे. त्याच्या रिलेटेड त्याच गोष्टी त्या ठिकाणी ठेवणं. हे जर नसतं, हे जर एकच क्लासरूम असतं, तर माझी कॉन्फ्लिक्ट झाली असती ती याच्यासाठी. F1 आहे, F2 आहे, कोणी कधी केव्हाही कॉल करतं. याला एक प्रॉपरली डिझाइन पॅटर्न म्हणता येईल आपल्याला किंवा एक मॉड्युलॅरिटी प्रोग्रामिंग करण्यासाठी खूप गरज आहे. त्याच्यासाठी म्हणून क्लास अँड ऑब्जेक्ट मध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्याला एवढं डिमांड आहे मार्केटमध्ये. इन जनरल असं पण होतं, जर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट कावर काम करायचंय. आता ठीक आहे, तुम्ही छोटे-छोटे ॲप्लिकेशन्स वगैरे करतात कॉलेजमध्ये. पण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जाता, एका प्रोजेक्टमध्ये एक मॉड्यूल नसतो. तिथे शंभरो मॉड्यूल्स असतात. आता माझा क्लास तर 3-3 हजार क्लासेस. ठीक आहे. आता इमॅजिन करा, की एकच फाईल जर तुम्हाला दिली, तर तुमच्या चौघांना मी जर एखादा मॉड्यूल दिला, की तुम्ही काय करणार? एका फाईलवर कसं काम करशाल? प्रॉब्लेम होऊन जाईल. पण त्या फाईलमध्ये वेगवेगळे मॉड्यूल्स असतील. तर मी प्रत्येकाला काय करू शकतो, की प्रत्येकाला एका क्लास असाइन करून देईन. आर्ट्सवर काम करा, कॉमर्सवर करा, सायन्सवर करा किंवा एखाद्या वेगळ्या ह्याच्यावर करा. मग त्या रिलेटेड सगळ्या ऍक्टिव्हिटी तो पर्टिक्युलर एम्प्लॉय किंवा स्टुडंट बघेल. त्याच्यामध्ये जितीही फंक्शन असेल, काही पण असेल. आणि ॲज अ मेन क्लास मी त्या क्लासचा ऑब्जेक्ट म्हणून त्याला कॉल मॉड्युलॅरिटी झालं. मग ते पॉसिबल होतं विथ द प्लेस ऑफ क्लास अँड ऑब्जेक्ट. नाही ते काय झालं असतं, एकच फाईल 10 जणांना दिली, तो कोड काहीतरी करतो, हा कोड काहीतरी करतोय, कोणाचे फंक्शन कोणीही कॉल करतंय. बेसिकली ते बसलंच नसतं त्या ठिकाणी. आणि ते सगळ्या ओव्हरकम करण्यासाठी जो प्रॉब्लेम आहे, सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे नॉर्मल प्रोग्रामिंगचा, तो तुमचा आहे डेटा सिक्युरिटी. ओके. काहीच घेणं देणं नाही. कोणीही कोणाचा डेटा कसाही वेळेने ऍक्सेस करतोय आणि काहीच त्याला लेयर नाही, प्रोटेक्शन नाही, समथिंग. दिस इज प्रॉब्लेम. इव्हन दिस कन्फ्युजन सगळं मिक्सअप होतंय, खिचडी होते नाही. नो मॉड्युलर प्रोग्राम्स अँड द डेटा सिक्युरिटी. हे 2 मेजर रिझन आहे. आणि उपसर आपण का स्विच करतो. थर्ड असा एक आहे, की जेव्हा क्लायंट तुमच्याकडे येतो प्रोजेक्टची रिक्वायरमेंट द्यायला, तो टेक्निकली कधीच नसतो. खूप रेअर केसमध्ये काही टेक्निकल जण असतात. ते सांगताना फक्त स्टोरी सांगतील तुम्हाला, की लाइक माझी अशी-अशी एक फर्म आहे. तिथे लोकं येतात. त्यांची बिलिंग होती. जे पण आहे. जसं आता मी आपल्या इन्स्टिट्यूटचं एक्झाम्पल दिलं. तर मी काय सांगेल तुम्हाला, स्टुडंट येतात, इन्क्वायरी करतात, कोर्सबद्दल सगळं विचारतात. आणि आम्ही त्यांच्या बेसवर त्यांना सांगतो वगैरे सगळं. मग ॲडमिशन होतं, कोर्स स्टार्ट होतं, जे पण पार्ट. ही स्टोरी सांगितली. आता त्या स्टोरीला ऐकून तुम्हाला प्रोग्राम करायचं. मला ती प्रोग्राम एकाच फाईलमध्ये तुम्हाला करता नाही येणार. मग तुम्हाला मॉड्यूल बघावं लागतं. मग याच्यामध्ये स्टाफ पण आहे, सब्जेक्ट पण आहेत, स्टुडंट पण आहेत. मग सगळं एकाच फाईलमध्ये कसं पुटअप करणार? तुम्ही स्टुडंटचा एक वेगळा क्लास बनवणार, स्टुडंटचे सगळे एंटिटी त्याच्यामध्ये, स्टाफचा एक बनवणार, इन्स्टिट्यूटचा एक बनवणार. कोणता स्टाफ, कोणते सब्जेक्ट, कोणत्या स्टुडंटला शिकवते. हे मॉड्युलर करण्यासाठी त्याला क्लास बेस ब्रेकअप करणं हा एकमेव ऑप्शन. तुम्ही जर फक्त जनरल प्रोग्रामिंग डिस्प्लेसाठी करणार असाल तर ते सगळं चालतं. पण ऍक्च्युअल रिअल टाइम कनेक्टिव्हिटी पाहिजे असेल, तर रिअल टाइम प्रॉब्लेम्स प्रोग्राममध्ये उतरायचं असेल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड शिवाय काही ऑप्शन नाही. ठीक आहे. मग आपण जे प्रोग्रामिंग केलं तेच इथे करणार आहे. फक्त एक मॉड्युलर वेने करणार आहे. म्हणजे आपण फंक्शनच लिहिणार, व्हेरिएबलच लिहिणार, जे तुम्ही लिस्ट टपल, डिक्शनरी, व्हेरिएबल्स वगैरे वापरले, सगळं ॲज इट इज आहे. फक्त एक स्ट्रक्चर वाईज करणार आहे. जसं शाळेत असताना पण बऱ्याच गोष्टी कॉमनली व्हायच्या. कॉलेजमध्ये गेल्यावर तुम्हाला 3 स्ट्रीम. जसं कॉमन सिलेबस प्रत्येकाला देऊन टाकला होता. राइट? कॉलेजमध्ये गेल्यावर तुमचेच मित्र काही आर्ट्समध्ये, कॉमर्समध्ये, सायन्समध्ये, डिप्लोमामध्ये कसे डिस्ट्रिब्यूट झाले. तसं मॉड्युलॅरिटी प्रोग्रामिंग करता येईल विथ द हेल्प ऑफ उपस्मॉल्स. ठीक आहे. आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं. पहिलं कॉन्सेप्ट आज आपण बघणार आहे क्लास. मग विथ द हेल्प ऑफ क्लास कसं ऍक्सेस करता त्याच्याबद्दल बघू.
त्याच्यानंतर मग ऑब्जेक्ट क्रिएशन करण्याचं काय वे आहे तो पण आपल्याला पाहू. तर क्लास, फर्स्ट क्लास हा एक व्हेरिएबल आहे. क्लास, ओके. त्याच्यानंतर आपल्याला क्लासचं नाव लिहिता येतं. अशी मला सवय आहे, पण तसं नाही लिहिता, कोलन लिहितो with the help of integration. Yes. बेसिकली क्लासला कसं डिफाईन करणार, तर क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल अँड फंक्शन्स. याच्यामध्ये काहीतरी व्हेरिएबल लिहिले मी आणि काहीतरी फंक्शन लिहिणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथे बघता येईल व्हेरिएबल पण तुम्हाला डिक्लेअर करता येतं आणि फंक्शन पण तुम्हाला लिहिता येतं. सगळी प्रोग्रामिंग जी आहे पायथनची ती माहिती आहे, फक्त त्याला एका क्लासच्या हिशोबाने आपण पुटअप करणार, जेणेकरून ते तुम्हाला मॉड्युलॅरिटी दिसून येईल. क्लास फंक्शन, ठीक आहे. क्लासची डेफिनेशन कसं करणार, हा झाला तुमचा क्लास डिक्लरेशन. क्लास डिक्लरेशन त्याच्यामध्ये बेसिकली डेफिनेशन आधी लिहून टाकू आपण. क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल अँड फंक्शन्स. खूप वेगवेगळे डेफिनेशन भेटतील. क्लास इज कलेक्शन ऑफ व्हेरिएबल अँड, व्हेरिएबलला तुम्ही डेटा टाईप पण म्हणू शकता, व्हेरिएबल फंक्शन म्हणा किंवा मेथड म्हणा, जे म्हणायचं आपण. So this is a part, class is a collection of variable function. Class असा डिक्लेअर करता येतो. हा जो पार्ट आहे तुमचा एक व्हेरिएबल आहे आणि हा जो पार्ट आहे तुमचं फंक्शन. दिस इज अ व्हेरिएबल्स अँड दिस इज अ फंक्शन्स. हा झाला तुमचे फंक्शन्स. फंक्शन हा पार्ट. आता याच्यातले फंक्शन आपल्याला जर वापरायचे असतील बाहेर, तर आता जनरली आपण काय करायचं, कुठलंही फंक्शन कॉल करायचं असेल, ठीक आहे, फॉर फंक्शन कॉल पण काय वापरायचं, फंक्शनचं नाव. जसं की मी डायरेक्टली इथे जर टी लिहून टाकलं, फंक्शन कॉल होऊन जायचं, पण आता नाही होणार. आणि टी फंक्शन कोणत्या क्लासचा आहे त्याला ते सांगावं लागेल, आणि हेच तर प्रोटेक्ट करतो आपण क्लास. हेच एक मॉड्युलॅरिटी प्रोव्हाइड करते, जेणेकरून हा फंक्शन डायरेक्ट बाहेर ऍक्सेस होणार नाही. त्याला जर ऍक्सेस करायचं असेल, तुम्हाला विथ द हेल्प ऑफ त्या क्लासच्या यानेच ऍक्सेस करा. जर तुम्हाला कोणाला बोलवायचं असेल इथून बाहेर, जोपर्यंत आम्हाला नाही विचारणार जायचं काय, पण ते नाही जाऊ शकत. कारण त्यांच्यातून एखादा आवाज द्यायचा असेल, आपण त्यांच्या त्या क्लासचा स्टुडंट आहे, त्याच्यामुळे त्यांना सांगावं की कुठल्या क्लासमध्ये द्या. ओके, तर हे एक मॉड्युलॅरिटी प्रोव्हाइड करतं. बट जनरल प्रोग्रामिंगच व्हेरिएबल आहे. क्लासमध्ये जाऊन तुम्ही जी प्रोग्रामिंग केली तेच करा, फक्त त्याला ऍक्सेस करण्यासाठी त्या क्लासच्या थ्रू त्याला जावं लागेल, एवढंच क्लास सांग. ठीक आहे, त्याला प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करायचं ते बघू. असं तुमचा ऑब्जेक्ट तो क्लास कॉल होणार नाही, तुम्हाला इथे काय करावं लागेल, क्लासचं नाव डॉट फंक्शनचं नाव. हा एक प्रकार आहे विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट फंक्शनला कसं कॉल करायचं. ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी काय करावं लागतं ते पण आपण आपल्याला इथे करावं लागेल. टेस्ट डॉट टी असं, तेव्हाच तुमचं काय होईल, एक फंक्शन कॉल. कॉल क्लास फंक्शन विदाउट ऑब्जेक्ट. विदाउट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टने कसं कॉल करायचं ते आपण बघू, बट विदाउट ऑब्जेक्ट जर कॉल करायचं असेल तर दिस इज डायरेक्ट. ठीक आहे, आता आपण एक लाईनचा पण कोड केला नाही. लेट्स क्रिएट इट बाय प्रॅक्टिकली. जर आपण इथे जाणार आहे, न्यू फाईल टाकू आयडीएली मध्ये, आणि याला आपण सेव्ह करणार आहे. आपलं जे फोल्डर आहे जे पण आहे इव्हनिंग पायथन, तुम्ही क्लास डेमो म्हणून इथे एक्झाम्पल देऊन स्पेस नाही द्यायचं. क्लास क्रिएट करणार, क्लासचं नाव कोलन, एक व्हेरिएबल तुम्ही क्रिएट करू शकता, फॉर एक्झाम्पल इज इक्वल 100 क्लास, आणि इथे काय बनवणार तुम्ही, एक फंक्शन इटी नावाचे फंक्शन. इथे प्रिंट लिहिणार
This is a class functions. This is a class functions. बरोबर? This is a class function. आता नॉर्मल हा रेग्युलर फंक्शन असतात, जसं की रेग्युलर फंक्शन पण एक बनवतो इथे, जेणेकरून ते क्लॅरिफाय म्हणजे सपोज आपण एक सिंपल फंक्शन बनवू ए नावाचं आणि मी इथे प्रिंट करतो रेग्युलर फंक्शन, रेग्युलर फंक्शन्स, ठीक आहे. आणि डेफ जर मी ए कॉल केला इथे, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही कारण तो आउटसाइड फंक्शन. पण सिमिलर मॅनर जर मला इथे टी पण कॉल करायचं झालं तर तो एरर देणार. ठीक आहे. नेम एरर टीटीएच इज नॉट डिफाइंड म्हणतोय कारण तो बाहेर नाहीच, तो त्या फाईल मध्ये नाही, तो त्या क्लासमध्ये, क्लासमध्ये जाऊन तुम्हाला त्याचा आवाज द्यावा लागेल तेव्हा जाऊन त्याला ऐक. ठीक आहे. हे क्लास मधले फंक्शन कसे कॉल करणार, दोन ऑप्शन. आता आपण कॉल करूया कॉल क्लास फंक्शन विदाउट OUP, विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसे क्रिएट करायचे ते पण बघू. कसं आहे, क्लासचं नाव TEST डॉट फंक्शन, ठीक, सेमीकोलन ऑप्शनल आहे. हा एरर दे. इथे जाऊन आपण काय करणार, PRINT प्रिंट. सर झालं, प्रिंट ऑलरेडी केलेले आहे. दिस इज क्लास फंक्शन्स. फक्त एवढी एक जे आहे ना बॉक्स, आउटर बॉक्स आपल्याला ऍड करायचे आणि विथ द हेल्प ऑफ दिस आपण काय करतो ते क्रिएट करतो. एक सिंपल फंक्शन आहे, प्रिंट डायरेक्ट ऍक्सेस विथ. बट क्लास मध्ये फंक्शन जर बाहेर कॉल करायचं असेल तर क्लासच्या नावानेच ते बाहेर ऍक्सेस, ठीक आहे, तो प्रकार आहे. व्हेरिएबल कॉल करायचं असेल तरी सेम PRINT प्रिंट, व्हेरिएबलचं नाव जे आहे टेस्ट, TEST टेस्ट डॉट ए. काय व्हेरिएबलचं नाव एकाच आहे, ठीक आहे. ठीक आहे. आता इथे एक लक्षात घ्यायचं, ज्या वेळेने आपण हे डायरेक्ट कॉल करतो आहे, ठीक आहे, त्याला एक कॉन्सेप्ट आहे पायथन मध्ये पण सिमिलर असेल. विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट जर आपण एखादं फंक्शन किंवा व्हेरिएबल कॉल करत असेल तर बाय डिफॉल्ट तो स्टॅटिक असतो. स्टॅटिक जी मेथड आहे त्याला विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट आपल्याला कॉल करता येईल. याला तुम्ही म्हणू शकता की इट इज अ स्टॅटिक मेथड ऑर स्टॅटिक व्हेरिएबल. लिहायची गरज नाहीये, बाय डिफॉल्ट तो असतो, म्हणजे तुम्ही नाही लिहायची गरज आहे, इथे लिहायची गरज. स्टॅटिक व्हेरिएबल, कारण जावा मध्ये पण ज्या गोष्टी असतात ना त्या असेच असतात. तर जावा मध्ये बेसिकली ते लिहावं लागतं. ठीक आहे. पाऊस नाही ना? म्हणजे जावाचा जर एखादा छोटासा प्रोग्राम तुम्ही जर बघितला, क्लासच आहे, ठीक आहे, पण जावामध्ये कॉन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. जावामध्ये सिंपल क्लास हा एक्झिक्यूट होत नाही, मेन क्लासच एक्झिक्यूट होतो. त्याचे JVM वगैरे वेगवेगळे आहे, त्याचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. पण इथे तर तुम्ही बघितलं ना, हा स्टॅटिक आहे कारण आपण याचा मेन क्लासचा कधीच ऑब्जेक्ट बनवत नाही. ठीक आहे. पण जर ऑब्जेक्ट बनवायचा असेल तर तो पण. तर जावाने एक सिंपल ठेवलेलं आहे, सिंपल क्लास ऍक्ट एज अ मेन क्लास ऍज वेल एज सिंपल क्लास, दोन्ही वेने वर्क करतो तो. जावाचा स्ट्रक्चर हा एक वेगळा पार्ट. ते एक सिंपल लक्षात येते पायथन मध्ये, क्लास कसं क्रिएट करायचं, व्हेरिएबल कसे बनवायचे, ऑब्जेक्ट कसं करायचं. ठीक आहे. मग एक आपण एक्झाम्पल क्रिएट करून घेऊ आता आर्ट्स कॉमर्स सायन्सचं. लेट्स से क्लास टास्क बनवून घेतो. क्लास आपण इथे एक आर्ट्स नावाचा बनवू.
आर्ट्स क्लास आहे आर्ट्स रिलेटेड जे पण गोष्टी असतील त्याचे फंक्शन्स आपण इथे लिहिणार ए आर नावाचे ठीक आहे पी आर अँटी प्रिंट दिस इज आर्ट्स क्लास दिस इज आर्ट क्लास सेकंड फंक्शन क्लास बनवणार आपण क्लास कॉमर्स फर्स्ट लेटर कॅपिटलच पाहिजे असं काही रूल नाही आहे पण जनरली एक स्टँडर्ड आहे जे क्लास असतात ना त्यांचा फर्स्ट लेटर हा कॅपिटल असतो जावाचा स्टँडर्ड आहे पायथन मध्ये पण मे बी असेल पण तसं काही पाहिलं नाही पायथन मध्ये पण कसंही लिहू शकतो नॉट कंपल्सरी टू राईट अ कॅपिटल लेटर कॉमर्सचे काही काउंट लिहितो मी आणि पण डेफ कॉमर्सचे पण फंक्शन सीएम नावाचं फंक्शन इथे प्रिंट करणार आपण दिस इज कॉमर्स क्लास कॉमर्स क्लास ठीक आहे अजून एक क्लास बनवणार आपण सायन्सचा SCI नावाचं बनवतो मी सायन्स क्लास सायन्स मी कलेक्शन ऑफ व्हेरिएबल अँड फंक्शन्स याचे काही स्टुडंट्स असतील काउंट आणि काय फंक्शन असतील प्रत्येक क्लास हा यानेच बनलेला आहे काही व्हेरिएबल्स असतील काही फंक्शन्स असतील विथ द हेल्प ऑफ दिस आपण हे करतो आणि आपण सिंपल मेसेज देणार दिस इज जे पण आहे दिस इज सायन्स SCIENENC दिस इज सायन्स क्लास आता कुठलाही फंक्शन तुम्ही ऍक्सेस करायला गेल्यानंतर कुठलाच ऍक्सेस होणार नाही कॉमर्सचा होईल नाही सायन्सचा होईल नाही आर्ट्सचा होईल तुम्हाला जर वाटलं की मी आर्ट्सचं फंक्शन कॉल करू पॉसिबलच नाही कारण तो आहे कुठे तुमचा आर्ट्स मध्ये तुम्हाला जर ऍक्सेस जर झाला तर तो फक्त आर्ट्सच्या ज्याने होईल राईट तुम्हाला हा art.ar नेच तो कॉल होईल राईट तुम्ही दुसरा फंक्शन कोणता आहे सीएम डायरेक्ट कॉल होईल का इथे असं नाही विथ द हेल्प ऑफ कॉमर्स क्लासनेच तर होणार हे तर आपल्याला मेन शिकायचं आहे कुठलाच क्लास तुम्ही बाहेर डायरेक्ट ऍक्सेस करू शकत नाही दिस इज कॉमर्स सायन्स सायन्सचा ऑब्जेक्ट वापरावा लागणार आहे CI सायन्स डॉट SC सही आहे हा पहिला प्रकार लक्षात येतो सिंपल वेने आपण करतोय इवन दो जरी मी इथे ट्राय करतोय की मला इथे ना AR कॉल करायचं म्हणजे AR कोणत्या क्लासचा फंक्शन आहे आर्ट्सचा आहे मग जर मी डायरेक्टली मग आता कॉमर्सचा रन केला की AR रन होईल का नाही होणार AR इज नॉट डिफरंट कारण तुम्ही दुसऱ्या क्लासचं फंक्शन स्वतःच्या मध्ये नाही कॉल करू शकता याच्यासाठी कॉन्सेप्ट बनली इनहेरिटन्स नावाची ते आपण नंतर बघणार आहे पण जे फंक्शन आपण एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन कॉल करू शकत होतो ते इथे नाही होत ठीक आहे एक सिंपल आर्ट्स अँड क्लासचा डेमो आहे क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल फंक्शन and to access a class variable and method we need to use a class names and method name or variable names मॉड्युलर आहे कोणीच कोणाचं कुठेही ऍक्सेस करू शकत नाही तिन्ही गोष्ट सेपरेटली जे पण चेंजेस त्या क्लास रिलेटेड होतील त्या क्लासमध्येच ते ऍक्सेसिबल असते राईट दिस सिंपल क्लास अँड द ऑब्जेक्ट क्लास ओनली नाव एक छोटासा कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये मी ऍड करतो ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं आतापर्यंत ठीक आहे क्लासेस बनवले पण ऑब्जेक्ट बनवला नाही आपण विथ द हेल्प ऑफ क्लासच फंक्शन कॉल करतो मग ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा ते आपण करू हे बघा CLS OBJ सेम क्लास सपोज क्लास मी टेस्टच नाव घेतो कोलन एक व्हेरिएबल घेऊन टाकणार जे पण आहे आणि एक फंक्शन बनवणार जे पण आहे TST नावाचं फंक्शन बनव कोलन राईट सम मेथड प्रिंट दिस इज क्लास मेथड सही है
जेव्हा आपण ऑब्जेक्ट बनवतो म्हणजे त्या क्लासचा रेफरन्स बनवतो. विथ द हेल्प ऑफ रेफरन्स आपल्याला फंक्शन वापरायचं. मग इथे जर तुम्ही टी इक्वल टू टेस्ट, याचा अर्थ काय? टेस्ट क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएशन म्हणतात. दिस इज अ वे ऑफ ऑब्जेक्ट क्रिएशन. टेस्ट क्लास ऑब्जेक्ट म्हणता येईल, त्याला रेफरन्स म्हणता येईल, किंवा इन्स्टंट ऑफ दॅट क्लास. खूप वेगवेगळे, either it called object or reference or instance of a class, reference of a class or object class. तिन्ही वर्ड आहे, कुठलाही वापरलं तर चालतं. पण जेव्हा तुम्ही ह्या ऑब्जेक्टने ती फंक्शन जेव्हा कॉल करायला जाणार आहे त्यावेळी तुम्हाला एक ना एरर येतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. टास्क टेक अ 0 पोझिशनल आर्ग्युमेंट बट 1 वॉच. याचा अर्थ जेव्हा तुम्ही रेफरन्स बनवता तर त्या क्लासच्या फंक्शन मध्ये एक रेफरन्स कीवर्ड पास करावा लागतो. ठीक आहे. तो ऍक्च्युली बघायला गेलं तर बाय डिफॉल्ट आपल्याला इथे काही सुद्धा पास करता येतं. जसं मी सुरेश जरी पास केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, हा कॉल. ठीक आहे. मी इथे ए जरी लिहिला साधारण तरी हा पास होऊन जाईल. पण असं आपल्याला लिहायचं नाही. त्याच्यासाठी एक स्टँडर्ड, तो रिझर्व कीवर्ड नाहीये. खूप मुलांचं कन्फ्युजन आहे. आणि तुम्ही खूप ठिकाणी जरी बघितलं ना, तुम्हाला हा एक वर्ड दिसेल, SELF. ठीक आहे. भरपूर ओप्सच्या पायथन मध्ये गुगल करा, युट्यूब करा, किंवा बुक्स मध्ये जर तुम्हाला इथे दिसेल ना सेल्फ. सेल्फ हा एक काही रिझर्व कीवर्ड नाहीये. तो एक फक्त रेफरन्स साठी बनलेला कीवर्ड. कारण जर मी असं टेस्ट मध्ये A, B लिहिला तर याचा अर्थ काय होतो? टेस्ट नावाचं एक फंक्शन आहे, त्याला 2 पॅरामीटर पास करावं लागतील, असं त्याचं फिलिंग येतं पहिल्यांदाच. मग तो कन्फ्युजन क्रिएट करतो. म्हणून त्याने काय सांगितलेलं आहे, कारण याच्यामध्ये आता मी याला रन केलं ना तर आउटपुट बघत असेल, मिसिंग 1 रिक्वायर आर्ग्युमेंट B. आपण व्हेरिएबल किती पास केलं? ए ला तर बाय डिफॉल्ट रेफरन्स कन्सिडर करतो. मग तिथे कन्फ्युज होतं. मुलं मग काय करतील, 2 आहे तर 2 व्हेरिएबल पास करतील इथे. राईट. तसं ते पर्यंत 2, 2 पास केलं तरी प्रॉब्लेम. 2 आर्ग्युमेंट गिवन बट 3 इज गिवन. 2च रिक्वायर्ड पण 3 गिवन. तो कन्फ्युज क्रिएट होतं तिथे. म्हणून त्यांनी काय सांगितलेले, पहिले आधी सेल्फ करून टाका. तुमच्यावर आहे, तुमची जी प्रॅक्टिस असेल, तुम्हाला पण सेल्फ हा एक स्टँडर्ड मानला जातो. त्याचा बेनिफिट ऍक्ट होतो. सेल्फचं इम्पॉर्टंट लक्षात येतं. सेल्फ लिहिला तर तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करता येतात. विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट तुम्ही काय करू शकतात, त्या क्लास मधले फंक्शन्स किंवा व्हेरिएबल कॉल करू शकतात. Either it is called a reference or instance of that class. With the help of object आपण ते functions class चे variable and function call करू शकतो. लक्षात आलं? This is a class and an object. Simple.